मित्र, इथे काही मी उदाहरणं घेतलेले आहेत. जसे की बघा इथं आहे तर 85 गुणिला 99 हा 634 गुणिला 999 बघा 9999 इथं 99,999 म्हणजेच जेवढे 9 आहेत तेवढेच वर संख्या दिलेला आहे. मग अशा पद्धतीचा जर गुणाकार आपल्याला करायचा असेल तर तो गुणाकार आपल्याला ट्रिकच्या माध्यमातून कशा पद्धतीने एका लाईनमध्ये करता येते ते आज आपण इथे शिकणार आहोत. बघा विद्यार्थी मित्र, या गणितांना कशा पद्धतीने सोडवायचं आहे. इथं काय करायचं आहे, जसं 85 गुणिला 99 आहे तर काय करायचं, सर्वात आधी काय करायचं, जेवढा नंबर वर दिलेला आहे तो काय करायचा 1 ने कमी करून आधी लिहून घ्यायचं. म्हणजे किती आहे 85 आहे म्हणजे किती लिहिले 84 झालं. त्यानंतर मग काय करायचं आहे, आता ह्या 99 मधून ह्या 84ला वजा करून टाका. म्हणजे काय करायचं आहे बघा, 9 मधून 8 गेला 1 आणि ह्या 9 मधून 4 गेला हा किती येईल 5 झाले विद्यार्थी मित्र. बस झालं तुमचं. म्हणजे 85 गुणिला 99 या संख्येचा जो गुणाकार आहे हा गुणाकार किती येईल 8415. अशा पद्धतीने तुम्हाला हे उदाहरण सोडवायचे आहे. बघा विद्यार्थी मित्र, आता 999 कशा पद्धतीने गुणवायचं, सेम ॲज इट इज जसं आपण पहिले सोडवलेलं आहे तशाच पद्धतीनं दुसरं बघा कशा पद्धतीनं. पहिले काय करायचं, वरची जी एवढी संख्या असेल त्या संख्येला काय करायचं 1 ने कमी करून लिहून घ्या. म्हणजे किती येईल 634 आहे म्हणजे किती येईल 633. 1 ने कमी करून लिहिले. आता काय करायचं, हा 999 मधून काय करायचे 633 वजा करा. म्हणजे काय करायचं आहे बघा, आता ह्या प्रत्येक 9 मधून 6 गेले 3, 9 मधून 3 गेले 6 आणि ह्या 9 मधून 3 गेले 6 झाले विद्यार्थी मित्र. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला दुसरं सुद्धा उत्तर तुम्ही काढलेलं आहे. जर तुम्हाला हे उत्तर असं वाटत असेल की नाही सरांनी काढलेले उत्तर बरोबर आहे की नाही आहे तर तुम्हाला निश्चितच तुम्ही काय करायचं, मोबाईलमध्ये किंवा कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही ह्याचे उत्तर काढून बघा, तुम्हाला उत्तर असेच मिळेल. आता बघा तुम्ही 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येनं गुणत आहे आणि तेही एका लाईनमध्ये गुणत आहे विद्यार्थी मित्र. अशा पद्धतीची जर ट्रिक्स तुम्हाला शिकायची असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बघा विद्यार्थी मित्र, दुसरी बघा पुन्हा त्याच्यानंतरचं उदाहरण आहे. बघा इथं सुद्धा काय करायचं, आता 9999 ने गुणायचं आहे. काय करायचं, काहीच नाही, सिम्पली काय करायचं, याला 1 ने कमी करून लिहा. 6 4 1 6 झाले. आता बघा खाली 9 आहेत 4दा, त्या 4ही 9 मधून बघा ही संख्या वजा करा. 9 मधून 6 गेले 3, 9 मधून 4 गेले 5, 9 मधून 1 गेला 8 आणि 9 मधून 6 गेले 3 झाले विद्यार्थी मित्र. अशा पद्धतीने तुम्हाला तिसरं सुद्धा उदाहरण इथं आपलं सोडवून झालेलं आहे. आता बघा चौथं उदाहरण. इथं तुम्हाला 5 अंकी संख्या आहे आणि 5 अंकी संख्येला 5दा 9 असलेल्या संख्येने आपण गुणवता. बघा विद्यार्थी मित्र, इथं सुद्धा काय करायचं 1 ने कमी करून लिहून टाका. पहिले बघा 1 ने कमी करून लिहिले. आता काय करायचं, प्रत्येक अंक 9 ने कमी करून टाका. काय येईल मग, 9 मधून 5 गेले 4 गेले 5, या 9 मधून 2 गेले 7, 9 मधून 1 गेला 8, 9 मधून 8 गेले 1 आणि 9 मधून 6 गेले 3 झाले विद्यार्थी मित्र. 1 2 3 4 एवढे मोठे मोठे गुणाकार तुम्ही क्लिकच्या माध्यमातून म्हणजे ट्रिकच्या माध्यमातून फटाफट तुम्ही सोडून राहिलेले आहे. बघा विद्यार्थी मित्र, 1 2 3 4 हे उदाहरणं तुम्हाला निश्चितपणे ह्या ट्रिकच्या माध्यमातून सोडवणं जमलं असेल किंवा तुम्हाला ही ट्रिक समजली असेल तर तुम्ही काय करायचं आहे, ह्या गणिताचं उत्तर तुम्हाला सोडवायचं आहे आणि कॉमेंटमध्ये कळवायचं आहे विद्यार्थी मित्र.